तर कॅप वनच्या अलॉटमेंट नंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना कॉलेज मिळाले आणि काही विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेच नाही. अशा दोन्ही विद्यार्थी आज समाधानी नाहीत. समाधानी नसण्यामागे दोन रिझन आहेत. पहिलं रिझन हे आहे की ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालं त्या विद्यार्थ्यांना त्यांची हवी ती ब्रांच मिळाली नाही किंवा हवं ते कॉलेज मिळालं नाही. म्हणजे जे कट ऑफ त्यांनी विचार केला होता त्याच्यापेक्षाही खूप वेगळा असा कट ऑफ लागल्यामुळे, म्हणजे समजा 88चा लास्ट इयरचा कट ऑफ असेल तर 91 पर्यंत कट ऑफ गेल्यामुळं काही ठिकाणी कट ऑफ वाढल्याची परिस्थिती बघायला मिळते. त्यामुळे त्यांना जे अपेक्षित कॉलेज होतं, जी ब्रांच होती ती त्यांना मिळालेली नाही. त्याचा परिणाम असा झाला की मुलांना ते न घेता बेटरमेंट ह्या ऑप्शनकडे जावं लागत आहे. आता बेटरमेंटचा ऑप्शन हा बऱ्याच विद्यार्थ्यांनी निवडलाच आहे, पण जे फ्रीज करत आहेत, आता किती मुलांनी फ्रीज केलं हा एक आपल्याला कॅप राऊंड 1 नंतर समजून येईल. ज्यावेळेस आपले पूर्ण 3 दिवस पूर्ण होतील त्यावेळेस आपल्याला समजेल की ऍडमिशन प्रोसेसमध्ये किती मुलांनी ऍडमिशन घेतलं आणि किती जागा बेटरमेंट किंवा शिल्लक राहिल्या. कारण की हा आकडा समजणं खूप महत्वाचा आहे. कारण की कितीतरी विद्यार्थी असे असतील की ज्यांनी इतर ठिकाणी आपले अप्लाय करून ठेवलं असेल. जसे काही मुलांना इंजिनिअरिंग बरोबर फार्मसी करायची, त्यांनी तिथला फॉर्म भरला, इथला फॉर्म भरलेला आहे. काही जणांनी इतर समजा काही टॉपची मुलं असतील त्यांनी IIT NIT सारख्या ठिकाणी अप्लाय केलेला असेल किंवा नीट देऊन पण काही जण मुलं इकडे असतील. तर असे मल्टी ऍप्लिकेशन असणारे मुलं हे कदाचित आज त्यांच्या त्यांच्या आवडत्या पोझिशनला जातील किंवा आवडत्या आपल्या कॉलेज क्षेत्राकडे जातील. त्यावेळेस मात्र चित्र वेगळं दिसेल. कॅप राऊंड 1 नंतर ज्यावेळेस ऍक्च्युअली 1,000 रुपये ही फी भरून काही मुलं बेटरमेंटचा ऑप्शन निवडतील, त्यावेळेस आपल्या लक्षात येतील की त्यांनी कोणता म्हणजे कशाला प्रेफरन्स दिलेला आहे. त्याचबरोबर काही अशी मुलं आहेत की ज्यांनी कॅप राऊंड 1चा ऑप्शन फॉर्म भरला, पण त्याचबरोबर काही ऑटोनॉमस कॉलेजेस युनिव्हर्सिटीला त्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे. म्हणजे अशी मुले सुद्धा कॅप 1 नंतर राऊंडच्या बाहेर पडतील. मग त्यावेळेस आपल्याला ऍक्च्युअल आकडा समजेल. ऍक्च्युअल जी मुलं अलॉट झाली होती पण त्याच्यातून ती बाहेर पडल्यानंतर आपल्याला कट ऑफ वाढलाय की कट ऑफ वाढला नाही ह्या गोष्टी समजून येतील. मग त्यामुळे ज्यांना आता कॉलेज मिळालेलं नाही किंवा ज्यांना कॉलेज मिळालंय पण मनासारखे मिळालेलं नाही, अशा मुलांना एक संधी कॅप राऊंड 2 मध्ये मिळणार आहे. म्हणून कॅप राऊंड 2 ची स्ट्रॅटेजी तुमची काय असणार आहे? कॅप राऊंड 2 मध्ये तुम्ही पूर्णपणे कॅप राऊंड 1 नंतरचा जो कट ऑफ लागलेला आहे त्याच्याकडे एकदा विशेष लक्ष द्या. त्याचबरोबर किती सीट रिकाम्या राहिलेल्या आहेत कॅप राऊंड 1 नंतर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करा. त्याचबरोबर आपला रँक आणि त्याच्यानुसार मिळणारं कॉलेज ह्या गोष्टीकडेही लक्ष द्या. त्याचबरोबर मुलांनी काय करायचंय, तर आपण जेव्हा कॅप राऊंड 2 चा विचार करू तेव्हा कॅप राऊंड 2 चा विचार करताना राऊंड 1 ला किती अलॉटमेंट झाली याचे अनालायसिस करा. त्याचबरोबर राऊंड 1 ला कोणतं कॉलेज मिळालं, ते फ्रीज केलंय का, कट ऑफ कितीवर गेलाय आणि रिकाम्या जागांची यादी बघा. तुम्ही बेटरमेंट केला असेल तर तुमच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला कॉलेजच मिळालं नसेल तरीही ही सगळी अनालिसिस तुम्हाला करावी लागेल. तर कॅप राऊंड 2 ची योग्य स्ट्रॅटेजी का गरजेची आहे? पहिल्या राऊंड मध्ये अनेकांना अपेक्षित कॉलेज ब्रांच मिळत नाही. दुसऱ्या राऊंड मध्ये बरेच कॉलेज व ब्रांच रिकामे होतात. चांगल्या प्लॅनिंग मध्ये तुम्हाला अपेक्षित कॉलेज मिळू शकते. त्यामुळे कॅप राऊंड 2 चा विचार करताना योग्य प्लॅनिंग करा आणि परत एकदा नवीन ऑप्शन फॉर्म योग्य पद्धतीने भरा. राऊंड 2 साठी पुन्हा ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. तुम्ही राऊंड 1 आता फ्रीज न करता बेटरमेंट निवडले असल्यास नवीन ऑप्शन फॉर्म भरावा लागतो. फक्त तेच कॉलेज टाका ज्या खरंच तुम्हाला हवे असेल. तर खूप योग्य पद्धतीने ह्या गोष्टी लक्षात ठेवा, कारण की आत्ता कॅप 2 सुरू होताना हे खूप महत्वाचं आहे.